नमस्कार, आपल्या सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिकेचे बिगुल वाजले आहे. तसेच आज पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 11 मधील ओबीसी प्रवर्गामधून महिला सौ सारिकाताई पवार ह्या निवडणुकीसाठी आज इच्छुक आहे आणि त्यांचा आज प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आज या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमासाठी पॅनल प्रमुख निलेशजी नेवाळे आज आपल्यासोबत आहेत. सर, आज मोठ्या संख्येने महिला व सारिकाताई पवारांचा आपण प्रचार फोडण्याचा कार्यक्रम घेतात, तर आपली काय भावना आहे? प्रथमतः मी अजून काय पॅनल प्रमुख वगैरे तसं काही नाहीये. एक कार्यकर्ता म्हणून खरं तर या भागामध्ये काम करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या या भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ सारिकाताई पवार यांच्या प्रचारार्थ आज आपण नारळ वाढवून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ खऱ्या अर्थानं या भागातील सर्व मंडळी एकत्र येऊन केला. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या 8-10 वर्षापासून एक चांगलं काम खरं तर या भागामध्ये त्यांच्या माध्यमातून या भागामध्ये होत आहे आणि त्याचाच आधार धरून एक समाजात काम करणाऱ्या व्यक्तीला कुठेतरी राजकारणाची जोड असावी लागते. त्याचा विचार करून त्यांनी या निवडणुकीमध्ये लढण्याचा विचार केलेला. एक चांगलं नेतृत्व या भागामध्ये काम करतंय आणि त्याला संधी खरं तर सर्वांनी मिळून दिली पाहिजे, पार्टीने दिली पाहिजे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात ताईंना निवडणुकीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो अशी मी गणपती रायाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांचा प्रचाराचा नारळ फोडला अशा सारिकाताई पवार आपल्यासोबत आहेत. ताई, धार्मिक आणि परंपरागत अशा पद्धतीचा आपण नारळ फोडण्याचा कार्यक्रम केला, ह्याच्या पाठीमागे आपली भावना काय आहे? आपण कुठलेही एक चांगलं काम करत असतो त्यावेळेस आपण देवाचं नामस्मरण करत असतो. तर मी या माझ्या चांगल्या कामासाठी पहिले गणपती बाप्पाचं नामस्मरण करून आणि माझ्या सोबत ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, माझे बांधव आहे, यांना सगळ्यांना सोबत घेऊन मी आज प्रचाराचा नारळ इथे फोडलेला आहे. अजूनही एबी फॉर्म वाटतो किंवा पक्षाचं तिकीट कोणाला अजून जाहीर झालं नसतात, आपण डायरेक्ट प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केली आहे, तर आपली पक्षश्रेष्ठींना आपल्याला काही शब्द वगैरे काही दिलेला आहे का? हे बघा, निष्ठा ही आहे. मी आतापर्यंत गेले 10 ते 12 वर्ष झालं प्रामाणिकपणे मी काम करत आहेत आणि कुठेतरी कामाचं फळ हे नक्कीच मिळणार आहेत. त्यामुळे माझी श्रद्धा जशी देवावर आहे तशी श्रद्धा माझी आमदार महेश दादा लांडगे यांच्यावर आहेत आणि आमचे सहकारी बंधू निलेश दादा यांच्यावर देखील आहेत. नक्कीच ते माझ्या या कामाचं फळ म्हणून न्याय देतील एवढी मला गॅरंटी आहे. पण आज आपण पाहता की प्रभागामध्ये भरपूर अशा अडचणी आहेत व समस्या आहेत. आपण गेली 12 वर्षे ह्या प्रभागामध्ये आपण समाजकारच्यामधून जनतेचे आपण प्रश्न सोडले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशा कोणत्या प्रमुख 3 समस्या अशा आहेत प्रभागामध्ये वाटतात? तशा बघितल्या तर आपण बघत असतो की मूलभूत आपण या दैनंदिन जीवनामध्ये पाणी, रस्ता आणि कचरा या तर समस्या असतात, परंतु माझ्या प्रभागामध्ये वीज पुरवठा ही नेहमी खंडित होत असते. तर माझं पहिलं आहे की माझ्या नागरिकांना मी वीज पुरवठा या जी खंडित होत आहे त्यापासून दूर ठेवेल. तसेच या प्रभागामध्ये ड्रेनेजची इतकी दुरावस्था आहे, तर ड्रेनेजच्या लाईनीसाठी माझं काम असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आहे की जिथं MPSC त्यांच्या शिक्षणासाठी जी एक चांगली सुव्यवस्था पाहिजे त्यासाठी माझं MPSC सेंटर असेल. तसेच विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र पाहिजे आणि या प्रभागामध्ये कुठल्याही पद्धतीची अशी व्यवस्थापन म्हणजे शिस्त जी अशी पाहिजे की जिथं भाजी मंडई पाहिजे, रस्त्यावर भाजी लावली जाते आणि यामुळे नागरिकांना खूप काही त्रास होत असतो. तर मी या पद्धतीने एक मॉडेल वार्ड म्हणून माझ्या प्रभाग क्रमांक 11ला देण्याचा नक्की प्रयत्न करेल जेव्हा जनता मला निवडून देईल त्यानंतर. पण आपण शेवटचा प्रश्न बोलू जातो की आपण जनतेला काय आवाहन करायला माध्यमातून? जनतेला मी एकच म्हणते की जो काम करत आहे सातत्याने 5 वर्ष जे झोपलेले होते आणि ते आता कुठे जागे झाले असतील तर अशा लोकांना उभंही करू नका, कुठे पक्ष बघू नका, परंतु एकच आहे की जो प्रामाणिकपणे काम करत आहे त्याच्या पाठीमागे जनतेने उभं राहिलं पाहिजे आणि हीच वेळ आहे तुम्हाला दाखवून द्यायची. एवढंच मला जनतेला आव्हान. मंडळी, आज आपण पाहत आहात की सारिकाताई पवार यांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आलेला आहे.
आज प्रभागातील महिला ह्या अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत. आज आपण काही महिलांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत की त्यांच्या कार्याची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू आहोत. आज आपल्या बोलण्यासाठी प्रभागातील महिला आहेत. तर ताई, आपण सारिकाताईविषयी आपण काय सांगाल? ताई खूप म्हणजे आपल्या भागातील काम खूप छान करतात. म्हणजे पद नसतानाही त्यांनी काम प्रामाणिकपणे असं लेडीजसाठी पण काम नीट केलं. म्हणजे असं सांगितलं की लगेच धावून येणार की हा ताई असं काम आहे, ते असं हे आम्हाला मदत करा म्हणलं तर ते लगेच असं येतात. तसेच आपल्या दुसऱ्या भगिनी आहेत. ताई, आज ताईच्या प्रेमाखातर आपण सर्व महिला इथे जमा झाला आहात. ताईचा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही आज काय सांगाल का? आमच्या ताईंबद्दल काय सांगावं, जितकं सांगू तेवढं कमी आहे. त्या आज रात्री दिवस कोणताच बघत नाही. आम्ही ताई लाईट नाहीये, ताई पाणी नाहीये, ताई हा प्रॉब्लेम आहे, ताई पर्सनल प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करतात आमच्यात. आमचाच नाही, फक्त पूर्णा नगरसाठीच नाही, पूर्ण प्रभाग 11 साठी ताई कार्यरत आहेत. आणि आज हे 10-12 वर्षापासून त्यांच्याकडे पद नसतानाही ताईंनी केलं. आणि जर त्यांच्याकडे पद आलं तर ताई आमच्यासाठी अजून खूप काही करतील. आम्हाला खूप आशा आहे. सर्वांना मी हीच विनंती करते, आमच्या ताईंना मतदान देऊन त्यांना म्हणजे खूप याच्याने आपण जिंकवून दाखवू, हीच एक अपेक्षा आहे आमची सर्वांकडून. तसेच आज आपल्यासोबत एक महिला आहे. तर आपण अजून एका महिला विचारू. ताई, सारिकाताई यांचे एकंदरीत ह्या परिसरामध्ये कार्य व कसं आहे आपलं असं वाटतं? ताई या आमच्यासाठी पहिल्यापासून नगरसेवक आहे. त्यांना खूप चांगला चान्स आला होता, पण त्यांचा खूप म्हणजे वेळेत चान्स गेलाय. पण ह्या वेळेस त्या निवडूनच येतील, आम्हाला तर ही गॅरंटी आहे. आणि निम्म्या रात्रीही त्या आमच्यासाठी उभ्या राहतात ते. तर त्यांच्यासाठी आम्ही खूप प्रार्थना करतो आणि त्या विजयी हो, आजही विजयी हो त्यांचा. तर धन्यवाद. एकंदरीत आपण बघतो की महिला मंडळ ह्या उत्स्फूर्तपणे आलेल्या आहेत. त्यांना कुठेही आमिष किंवा दाखवलं नाही. ताईच्या प्रेमाखातर आलेल्या आहेत. एकंदर असं बोलण्या वाटतं. असं आपल्यासोबत युती आहेत, आपण त्यांनाही विचारू की ताईंनी युतीसाठी असं काय काम केलं असं मला वाटतं ना. पाठीमागे ताईने भरपूर कोर्सेस घेतले, हे केले, त्याविषयी आपण काय सांगाल? भरपूर लेडीज इथल्या खूप पुढे गेल्यात क्लासेसमुळं. ज्या घरी बसल्या होत्या त्या पुढे आल्यात. आज स्वतःच्या पायावर सगळ्या लेडीज उभ्या राहिल्यात. आम्ही जे क्लासेस घेतो त्याच्या माध्यमाने खूप लेडीज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात. ताई म्हणजे प्रत्येक लेडीजचा इथं पाठीचा कणा आहे. म्हणजे प्रत्येक लेडीज आज स्वतः करू शकते स्वतःचा उद्योग. आणि खूप ताईंचा पाठिंबा आहे आम्हाला आणि असाच ताईंचा सपोर्ट आम्हाला राहणार. आणि ह्याच कारणामुळे आज पूर्णानगर खूप प्रगतीत झाली. म्हणजे पूर्णानगरचं नाव ताईंमुळे खूप पुढे आलंय. तरी तसेच आज आपल्या महिला सोबत पुरुष सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांच्याकडून बी आपण माहिती घेऊन करू. काका, आपण काय सांगाल सारिकाताईविषयी आपल्याविषयी? सारिकाताईंचं जेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे. कारण माझा स्वतःचा त्यांचा एक अनुभव आहे की मी एका अडचणीत अडकलेलो होतो. त्यांच्या कारणावर मी ही गोष्ट टाकली आणि त्यांनी तुरंत म्हटले की दादा तुम्ही काही काळजी घेऊ नका, मी तुमच्यासाठी कधी पण यायला तयार आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये मला घेऊन जाऊन त्यांनी माझं काम पूर्ण केलंय. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि अशाच प्रकारे प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी त्यांच्याकडे येतच असतं. ते माझा अनुभव मी पाहतोय की त्या कार्यरत असतात रात्रंदिवस. त्या कारणास्तव मला ताईला कसल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणावं आणि समाजाचं कार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे. 12 वर्षापासून चालू आहे. मी ताईंना 12 वर्षापासून ओळखतो. ह्या ठिकाणी मी जवळ म्हणजे आता करोना काळामध्ये ताईंना भरपूर मी फोन केले होते पेशंटसाठी, माझ्या मित्रांसाठी. त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी काम केलं आणि ताई या 12 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत आहे. तर यावेळेस ताईंना भाजपने तिकीट द्यावं असं मला असं वाटतं. आमदारांनी मी या ठिकाणी लक्ष देऊन तिकीट द्यावं ताईंना आणि आपण सर्व जनतेने त्यांना एकदा निवडून द्यावा. धन्यवाद.